ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलच्या परिसरात एका वयोवृद्ध व्यक्तीला एका ओला चालकानं जबरदस्त मारहाण केली। पण याच मारहाणीवरनं, या घटनेवरनं राजकारण सुद्धा पेटल्याचं चित्र पाहायला मिळतंय। किरकोळ कारणावरून झालेल्या घटनेमुळे संतापाची लाट उसळली आहे। रस्त्यात थुंकू नकोस असे या वृद्धानं ओला चालकाला सांगितलं होतं, पण याचाच राग मनात धरून चालकानं या वयोवृद्ध व्यक्तीला मारहाण केल्याचा आरोप आहे। जो व्हिडिओ व्हायरल झालाय त्या व्हिडिओमध्ये हा चालक वयोवृद्धाला धक्काबुक्की करताना दिसतोय, तर मारहाणीमुळे ही वृद्ध व्यक्ती रस्त्यावरती पडल्याचं पाहायला मिळतंय। पण या घटनेनंतर नागरिकांनी तीव्र रोष व्यक्त केला। चालकाला शिवसैनिकांनी चांगला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केला। पण ठाण्यातल्या घटनेवरनं राजकारण रंगतंय। या प्रकरणानंतर मनसैनिक ॲक्शन मोडवरती आल्याचं चित्रही पाहायला मिळालं। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातल्या घटनेची गांभीर्यपूर्ण नोंद घेतलेली आहे आणि कारवाईचे आदेश सुद्धा दिलेत। उपमुख्यमंत्री काय म्हणतात आपण पाहूया। ते वर्तक नगरला, आता मी दिल्लीत आहे, ते वर्तक नगरला एक सिनियर सिटीजनला एका माणसाने मारलं। एक त्याला चांगला धोपटा, त्याच्यावर त्याला फ्रॅक्चर केला, त्याच्यावर 307 कलम दाखल करून टाकला इमिजिएट। म्हणजे परत कोणी अरे त्याच्या मिसेसच्या समोर तो मारतोय आणि कचरा का टाकला म्हणून विचारलं म्हणून हा तुमको नको नाही त्याला बरोबर त्याच्यावर 307 कलम करून टाका। कारण कसं आहे, असं परत बघा, तो बिचारा मी बघतोय त्याचा व्हिडिओ आणि त्याच्या मेसेजच्या समोर दोन्ही सिनियर सिटीजन आहेत। असं जर झालं तर काय कोणी म्हणजे कचरा टाकू नये, तुंकू नये असं म्हणणं गुन्हा आहे का? आणि त्याच्या हातात काहीतरी वरून काहीतरी घेत होता, याला दगड बिगड मारला असता तर तो मेला असतो ना। तर ते अटेम्प्ट टू मर्डर लावून टाका त्याच्यावर।